जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, मंजिल के कई इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। गुरुजी एजुकेशन फाउंडेशन अमित खरे ट्रेनिंग फॉर इंडियन विलेजेस द्वारा आयोजित स्क्रैच डे डिबेट कंपटीशन में मैं आप सभी का स्वागत करती हूँ। किसी भी कंपटीशन को शुरू करने से पहले उसके नियम समझना इज द मोस्ट इम्पोर्टेंट पार्ट। इसीलिए मैं सभी स्पर्धक छात्रों को रिक्वेस्ट करती हूँ कि आप सभी नियम कृपया ध्यान से सुनिए। रूल्स रिलेटेड विद जूम ऐप। रूल नंबर 1, सभी पार्टिसिपेंट्स को अपना वीडियो कंपटीशन समाप्त होने तक ऑन रखना जरूरी है। रूल नंबर 2, प्लीज कीप योर माइक ऑन म्यूट when you are not speaking. Rule number 3, make sure to unmute yourself before speaking. Rules related to debate competition. Rule number 1, हर टीम को कुल मिलाकर 6 मिनट्स मिलेंगे। इन 6 मिनट्स में आपको फॉर द सब्जेक्ट, अगेंस्ट द सब्जेक्ट एंड कंक्लूजन इस फॉर्मेट में डिबेट करना होगा। रूल नंबर 2, टीम में से एक पार्टिसिपेंट जो फॉर द सब्जेक्ट बोलने वाला है उसे पहले 2 मिनट्स 30 सेकंड का समय दिया जाएगा। उसके बाद समय समाप्त होते ही उसे रुकना होगा और उसके बाद अगेंस्ट द सब्जेक्ट बोलने वाले पार्टिसिपेंट को 2 मिनट्स 30 सेकंड का टाइम दिया जाएगा और उसके बाद का 1 मिनट आपको कंक्लूजन के लिए दिया जाएगा। इसी तरह से हर टीम को 2 मिनट्स 30 सेकंड फॉर द सब्जेक्ट, 2 मिनट्स 30 सेकंड अगेंस्ट द सब्जेक्ट एंड 1 मिनट कंक्लूजन, टोटल 6 मिनट्स मिलेंगे। लेकिन जो टीम पहले डिबेट करने वाली है उसे कंक्लूजन का जो 1 मिनट है वो सब टीम की डिबेट होने के बाद ही मिलेगा। रूल नंबर 3, स्पर्धक छात्रों का गुणांकन उनके द्वारा प्रस्तुत किया गया कंटेंट, आर्टिकुलेशन, आर्गुमेंट, ओवरऑल प्रेजेंटेशन और स्पर्धक ने इस्तेमाल किया हुआ समय इन मुद्दों के आधार पर किया जाएगा। रूल नंबर 4, अगर कोई पार्टिसिपेंट दूसरे पार्टिसिपेंट पर पर्सनल अटैक्स करता है तो इसके लिए उसे नेगेटिव मार्किंग की जाएगी। रूल नंबर 5, स्पर्धक छात्र अगर किसी भी प्रकार से अन्य व्यक्ति की मदद लेता है या फिर कहीं से पढ़ के डिबेट में बोलता है तो उस टीम को डिस्क्वालीफाई किया जाएगा। मैं आशा करती हूँ कि सभी पार्टिसिपेंट्स को कंपटीशन के नियम समझ गए होंगे। आज की डिबेट कंपटीशन का टॉपिक है Should scratch be taught in school? If yes, in English or in mother language? तो wish you all the best. आप सभी के लिए बहुत बहुत शुभेच्छा और हम शुरू करने जा रहे हैं स्क्रैच डे डिबेट कंपटीशन। हम टीम का जो सीक्वेंस हमने आपको दिया है उसी सीक्वेंस से डिबेट लेंगे और टीम नंबर 1 पे है चिंचवड़ कृष्णानगर स्कूल। चिंचवड़ कृष्णानगर स्कूल के स्टूडेंट्स को मैं रिक्वेस्ट करती हूँ कि आप प्लीज अपना इंट्रोडक्शन दीजिए। माझं नाव मानसी मनोहर साहेब आहे। माझं नाव पौर्णिमा अनिल खंडागळे। आजचा आमचा विषय आहे स्क्रॅच शाळेत शिकवले जावे का इंग्रजीमध्ये शिकवले जावे का मातृभाषेमध्ये। ओके, तो मानसी आपका मैं अभी टाइम शुरू करने वाली हूँ। आर यू रेडी मानसी? यस। बाकी सबको अपना प्लीज म्यूट पे रखिए। बाकी सब एक मिनट साक्षी, I'll mute all people first and then again you can unmute and the team can unmute. Okay? सर काय झालं सर? बसा लवकर. बसा समोर. Not able to mute. You can unmute yourself, please. Sakshi, you can unmute. Yes, sir.
Okay, wonderful. And Krishnanagar team is unmuted, right? Krishnanagar team. चिंचवड कृष्णानगर स्कूल. Unmute करा पहिल्यांदा, please. Yes. Yes. Okay, wonderful. Start your time now. Okay, Mansi, ready? Okay. Yes. Mansi, your time starts now. शालेय अभ्यासक्रमात व्यक्तिमत्वाच्या ज्या पैलूंवर विशेष लक्ष दिले जात नाही त्या बाबी आपल्या स्क्रॅच मध्ये पूर्ण होतात. उदाहरणार्थ कल्पनाशक्ती, विविध विचार करून अपेक्षित होणाऱ्या बाबींवर स्क्रॅच मध्ये विशेषण महत्त्व दिले जाते. काही स्वरूपात भाषेचा परिणाम स्क्रॅच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होतो, परंतु इंग्रजीतील सिंपल इन्स्ट्रक्शन यामुळे मला वाटत नाही की काही जास्त परिणाम होईल. स्क्रॅच मध्ये असणाऱ्या विविध स्रोत हँड टू हँड प्रॅक्टिस म्हणजेच एकमेकांची मदत घेऊन होणारी मदत, सुरुवातीच्या साध्या सोप्या संकल्पना याच्यामुळे भाषेची अडचण राहत नाही. शेवटी आपल्यात प्रोग्रामिंगची कौशल्ये हे कल्पनाशक्ती, ग्रुप डिस्कशन अँड गटचर्चाच म्हणजे सांघिक कार्य याच्यामुळेच होते. त्यामुळे जास्त तर आपण कल्पनाशक्ती आणि सांघिक काम याच्यावर लक्ष दिले तर आपल्याला स्क्रॅच मध्ये पुढे जाता येईल. त्यानंतर स्क्रॅच मध्ये ब्लॉक्स टाइप मध्ये प्रोग्राम करायचा आहे, म्हणून ते इंग्रजी भाषा सोपी आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते आपल्याला करणे सोपे जाते. आणि स्क्रॅच हे एकमेकांमध्ये ब्लॉक जोडण्याचे असल्यामुळे मांडणी ही योग्य प्रकारे केली जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये स्क्रॅच शिकवले जाणार आहे ते इतर अवघड किंवा क्लिष्ट भाषेमध्ये नाहीये, त्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये स्क्रॅच करणे हे खूप सोपे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्क्रॅच मध्ये इंग्रजी भाषा अशी असावी. आणि त्यानंतर स्क्रॅच मध्ये कलर कोड मध्ये ब्लॉक्स असल्यामुळे ते लवकर सहज सापडतात आणि त्यांची योग्य ती मांडणी करता येते. आणि ते इतर विद्यार्थ्यांनाही थोडे का होईना इंग्रजी समजत असते, त्यामुळे योग्य ती मांडणी त्यांना स्क्रॅच मध्ये करता येते. त्यामुळे मला शेवटी असं वाटतं की शाळेमध्ये स्क्रॅच शिकवले जावे व ते इंग्रजी भाषेमध्ये शिकवले जावे. थैंक यू. ओके. इसके बाद पूर्णिमा, आपकी Wonderful, बारी. beautiful. पूर्णिमा, are you ready? Yes. Okay, and your time starts now. स्क्रॅच शाळेत शिकवले जावे यात माझा दुमत नाही, परंतु ते मातृभाषेत असते तर अधिक उत्तम झाले असते. कारण ती कोणत्याही नवनिर्मिती करण्यासाठी इंग्रजी शीर्षक किंवा सूचना समजले नाही तर ते प्रोग्रामित करता येणार नाही. स्क्रॅच मधील ब्लॉक्स आणि ग्राफिकल आयकॉन्स उत्तम आहेत. गटका करून मराठीत आम्ही संकल्पनावर चर्चा करू. ती प्रत्येक मांडणी करताना इंग्रजी भाषेची अडचण आमच्या सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेत होऊ शकत नाही. स्क्रॅच मध्ये लॉजिकल गोष्टी इंग्रजीत मांडती योग्य ब्लॉक्स निवडता नाही आले तर प्रोग्राम यशस्वी होणार नाही. मराठीतून सूचना खूप उपयोगी ठरवले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड जात असेल त्यांना मातृभाषा सोपी जाईल. आपल्याला इतर ठिकाणी थोडं का होईना इंग्रजी भाषेत करताना अवघड जाते. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसतील किंवा इंग्रजी भाषा समजत नाही त्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा सोपी जाईल. स्क्रॅच मध्ये मातृभाषा जर शिकवली गेली तर ते सोपे जाते. इंग्रजी विद्यार्थ्यांना अवघड जाते व समजत नाही तर ब्लॉक्स असल्यामुळे इंग्रजी मराठीत न असले तर अधिक सोपे जाईल. थँक्यू.
ओके, पौर्णिमा के 42 सेकंड रिमेनिंग है और आपकी टीम का एक जो मिनट है कंक्लूजन का वो लास्ट में दिया जाएगा। तो इसके बाद नेक्स्ट स्कूल इज नेहरू स्कूल। नेहरू स्कूल के स्टूडेंट्स। एक मिनिट साक्षी, प्रदीप Yeah. प्रदीप याच्यामध्ये असं झालंय की त्या टायटल मध्ये अगेन्स्ट बोलायचं आहे, मातृभाषा महत्वाची नाहीये. दोन्ही मुद्द्यात सांगितलं होतं त्यांना बोलायला की समजा नाही. शिकवायचं आता टायटल की शिकवायचं नाही ते त्यांनी सांगितलेलं नाहीये. ओके, टायटल जे आहे ना प्रदीप, हा, त्याच्यामध्ये स्क्रॅच हे शिकवणं बरोबर आहे की नाही आय एग्री विथ यू. आहे. आधी एकदा आहे म्हणा किंवा नाही म्हणा आणि बरोबर आहे. talk on that. आणि इफ इट इज येस देन ओनली यू हॅव टू टॉक वेदर इट इज इन मदर टंग ऑर इंग्लिश. नाही, त्यांना काय सांगितलंय की नाही असं तुम्ही सांगू शकता, पण समजा शिकवायचंच असेल तर मराठी किंवा इंग्लिश हे पण ते बोलतील. हा, म्हणजे इफ इट इज येस देन टॉक अबाउट मातृभाषा, इफ इट इज नो देन डिफेंड इट. नो डिफेंड दॅट थिंग अँड सपोज दे से की शिकवायचंच असेल फायनली, मी नाही म्हणते पण शिकवायचं नाही, असेल तर मराठी किंवा नाही इंग्लिश नाही, ते पॉइंट ते पॉइंट सगळे फारवाल्यांनी बोलायचे. नाही नाही, अभिजित जो अगेन्स्ट आहे. आय नो, पण आता त्यांना ते सांगितलंय त्यामुळे चेंजिंग. बर ठीक. ओके ओके, ते आत्ताची नेहरू मुलगी जी बोलली, हा बोल. माझे नाव पौर्णिमा जी बोलली ते सुद्धा फारच होतं ना. एक्झॅक्टली, सो दॅट द मिस्टेक आहे. सो वन टीम विल स्पीक की एक मिनिट, शिकवायचं आणि कुठल्या भाषेत शिकवायचं. वन टीम विल स्पीक शिकवायचं नाही पण शिकवायचंच असेल तर कुठल्या भाषेत शिकवायचं. सो बोथ पॉइंट विल कव्हर दॅट वे दे बीन टोल्ड. ओके okay sir, should I go ahead? या प्लीज. Okay, so Archit, are you ready? Okay, and आपका समय शुरू होता है अब. स्क्रॅच मजेदार व सर्जनशील असते, ते आपले विचार विकसित करते, ते आपल्या समस्याचे नव्हे तर समोरासमोर समस्या सोडवण्याच्या पद्धती शिकतात. समजण्यासाठी सोपे आहे. शिक्षक यशस्वी होण्याचे मजा करून शिकतात, कारण ते मुलांसाठी बनवले आहे. प्रयोगशाळा अभ्यास करू शकतात. सरावित जवळजवळ कॉम्प्युटर असल्यावर स्क्रॅच वापरू शकतो, कारण स्क्रॅचसाठी हार्डवेअर एक्झिक्युशनच्या मदतीने गोष्टीला सोल्युशन, उदाहरणार्थ स्वच्छता, प्रदूषण इत्यादी सारख्या प्रौढ जगात प्रोग्रामिंग ते याच वेळात प्रोग्रामिंग कसे करायचे हे शिकले तर ते तिथून आपले कौशल्य विकसित करू शकतात व ते विविध तांत्रिक क्षेत्रात शाखा करू शकतात. आणि की पहिली प्राथमिक भाषा शिकवणे व नंतर इंग्रजी भाषा शिकवणे ही योग्य आहे, कारण भाषेचे समतुल्य होते. धन्यवाद. आवाज नाही येत. साक्षी अनम्यूट. साक्षी अनम्यूट. ओके, सॉरी. धीरज, इसके पहले अर्चित ने जो बोला तो उसके 1 minute 7 seconds रिमेनिंग है, और इसके बाद धीरज आपकी बारी है. धीरज, आर यू रेडी? येस. ओके, और योर टाइम स्टार्ट्स नाउ. स्क्रॅच साठी सगळ्यांगत आर्थिक परिस्थिती पैशाच्या कारणामुळे सगळ्यांपेक्षा थोडे एकरूप शकते व सर्व तांत्रिक प्रवृत्तीचे नसतात. ड्रॉइंग अशामुळे वर्गात 2 भाग पडू शकतात, ज्यांना स्क्रॅच आवडतात व ज्यांना स्क्रॅच आवडत नाही. कॉम्प्युटर सारख्या सोबत आज महागड्या गॅजेट खरेदी करून प्रत्येक मुलाला सोपे जाते.
स्क्रॅच स्क्रॅच स्क्रॅचवर आपण शेअर करू शकतो. त्याच्यामुळे एखादा मुलगा आपला प्रोजेक्ट स्वतःच बनवतो, स्वतःला चांगले मार्क शकतो व मुलांच्या मार्क्स मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो व मेहनती मुलांना निराशा होऊ शकते व त्यांना मोठ्या झाल्यावर त्यांच्या निष्पक्ष मनाने विषय निवडायला आपण देऊ. धन्यवाद. ओके, धीरज 50 सेकंड्स रिमेनिंग. इसके बाद आपके टीम को कंक्लूजन का 1 मिनट मिलेगा. सो आप में से जो कंक्लूजन करने वाला है उसका टाइम. बोलण्याआधी एकदम खोल श्वास घ्यायचा आणि स्माइल ठेवून बोलायचं. ओके, आपण सगळे मित्र आहोत तिथं, तर काय कुठलं दडपण घ्यायचं नाही आपल्याला. ओके कोण बोलणार कंक्लूजन? धीरज? आवाज नाही येते मॅडम. येस सर. कोण कंक्लूजन कोण बोलणार आहे तुमच्यापैकी? मी बोलणार आहे सर. बोल ना बाळा. मग थोडं ओके, स्माइल ठेवायचं. आम्हाला छान तुझं स्माइल आवडतं. और कंक्लूजन का टाइम स्टार्ट होता है अब. कॉम्प्युटर शाळेत स्क्रॅच शिकवण्याचे काही फायदे व आहेत, काही तोटे सुद्धा आहेत. सर्व मुलांना स्क्रॅच शिकवले पाहिजे, कारण सर्व मुलांना इंग्रजी भाषा समजेल असं नाही. पहिले त्यांना मातृभाषा शिकवली पाहिजे. तर ज्यांना आवड आहे, त्याच्यात आनंदी आहेत, त्यांना शिकवले पाहिजे. ओके, सो थैंक यू नेहरू स्कूल. इसके बाद टीम नंबर 3 प्रगत विद्या मंदिर रामगढ़ स्कूल. प्रगत, कुठं आहात तुम्ही? हॅलो म्हणा. हा, तुमचा कॅमेरा म्हणजे पिक्चर दिसत नाहीये, पण तुम्हाला ऐकायला येते प्रगत? हो सर. हा, पण तुमचा कॅमेरा का दिसत नाही? तुम्ही ते दिसत नाही मला अजिबात. पण ठीक आहे, तुम्ही तुम्हाला ऐकायला येत असेल तुम्ही बोला मग. ओके, त्या वर आहेत. हा, तर दुसरी स्क्रीन घ्यायला पाहिजे. हो का? हो, ओके, दुसऱ्या कॅमेरा. कुठं आहेत त्या? कुणाच्या ह्याला आहेत? कारण मी म्हटलं की जिथं आहे तो कॅमेरा ऑन करा म्हणून. हा, इथं आहे ते. ओके ओके, केला काम त्यांचा? डू दॅट. ओके. रामगढ़ के वंडरफुल, व्हेरी गुड गुड. प्लीज इंट्रोड्यूस योरसेल्फ. बाळा, अनम्यूट केलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही म्यूट आहात. आणि छान स्माइल ठेवून बोलायचं आपल्याला. ओके, म्हणजे स्माइल एकदम छान असतात सगळ्यांचे. हा, बोला. कोण बोलणार? इंट्रोड्यूस करा पहिल्यांदा. सर मी. काय झालं? बराबर आहे. अनम्यूट आहे. स्टार्ट. अनम्यूट. आता बोला तुम्ही. तुमची नावं सांगा. नमस्कार, मी कुमारी साक्षी अनंत सावंत. नमस्कार, मी कुमारी दीक्षा प्रकाश चेंजरकर. ओके, तो साक्षी, पहले आपकी बारी है. आर यू रेडी? एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ. आपण ज्या भागात राहतो त्या समूहाची व त्या समाजाची भाषा वेगवेगळी भाषा असते. आणि आता एका विद्यार्थ्याला जर कोणीतरी प्रश्न जर विचारला त्याच्या मातृभाषेवरती, तर तो एका मिनिटात उत्तर देऊ शकतो. आणि तेच नाही तर आणि आता आपल्या स्क्रॅच कोर्स आला आहे. ते म्हणजे आपल्या आता आपण विविध गोष्टी तयार करू शकतो, विविध अॅनिमेशन गोष्टी तयार करू शकतो, विविध आपण स्टोरी तयार करू शकतो. आणि मग ते आपण तयार करू शकतो. आणि जर विद्यार्थ्यांना जर मातृभाषेतून जर शिक्षण मिळाले तर आपले विद्यार्थी पण प्रगत होऊ शकतात आणि आपली शाळा पण प्रगत होऊ शकते. आणि तेच नव्हे तर आता आणि आमच्या वादविवाद स्पर्धेचा विषय आहे
की स्क्रॅच कोर्स हा मातृभाषेतून शिकवावा की इंग्रजी भाषेतून. तर मी आता मातृभाषेवरती हे करणार आहे. तर आता आपल्याला शिकवण्यासाठी शिक्षक येतात आणि ते शिकवताना आपल्याला प्रश्न विचारतात, ते पण इंग्रजीतून. आणि कसं विद्यार्थ्यांना जर इंग्रजी येतच नाही आणि मग त्यामुळे त्यांना अर्थ न समजल्यामुळे त्यांना काही ते कळत नाही आणि मग त्यानंतर विद्यार्थ्यांना ते उत्तर येत नाहीत. मग ते विद्यार्थ्यांना आपण मराठीतून देतो आणि तेच जर मॅडम आहे त्यांच्या मातृभाषेतून जर त्यांना ट्रान्सलेट करून दिलं तर विद्यार्थी त्यांना एका क्षणात उत्तर देऊ शकतात. आणि जर आपण आता हे केलं, एक गोष्ट तयार केली, म्हणजे जर गोष्ट तयार करून जर विद्यार्थ्यांना दाखवली 10-12 म्हणजे 10 ते 12 या वयोगटातील, तर ते कसं ते समजून घेतात ती गोष्ट आणि त्यावर तो बोध असतो ना, तो ते समजून घेऊन आपण जर त्यांना नंतर विचारलं की कशी होती गोष्ट, तर ते प्रत्येक म्हणजे कसं होतं काय होतं ते सांगू शकतात. त्यामध्ये आपण आणि जर तीच जर गोष्ट आपण जर त्यांना इंग्रजीमध्ये सांगितलं त्यांना काहीच समजत नाही. आणि तेच नव्हे आणि आपण जो विद्यार्थी मातृभाषेतून जो शिक्षण घेतो तो विद्यार्थी खूप हुशार असतो आणि मग त्याची म्हणजे जलद गतीने त्याची प्रगती जलद गतीने वाढते. आणि विद्यार्थ्यांना काही इंग्रजी न समजल्यामुळे त्यांना काय समजत नाही. त्यामुळे माझी तर अशी इच्छा आहे की विद्यार्थ्यांना स्क्रॅच कोर्स हा मातृभाषेतूनच द्यावा अशी माझी विनंती आहे. आणि तेच नव्हे तर ते मातृभाषेतून दिल्यावरती त्यांची प्रगती होऊ शकते, ती जलद गतीने काही पण म्हणजे आपण जर सांगू ते करू शकते अशी माझी नम्र विनंती आहे. आणि जर आपण ते त्यांना काय काय सांगू म्हणजे आपण ते त्यांना करायला सांगू मातृभाषेतून ते करू शकतात. आणि तेच नव्हे तर ते आपण जर त्यांना मातृभाषेतून जे करायला सांगू शकतो ते करू शकतात. आणि अशी वंडरफुल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. Okay, Diksha, are you ready? येस मॅडम. Okay, Good your smile, time Diksha. starts now. आता माझी वर्गमैत्रीण बोलली की स्क्रॅच कोर्स हा मातृभाषेतून असावा, पण मी असं बोलेल की स्क्रॅच कोर्स हा इंग्रजी भाषेमधूनच असावा. तर का? आता बघा, हा स्क्रॅच कोर्स मध्ये काय असतं तर वेगवेगळ्या स्टोरी बनवायच्या असतात आणि त्या स्टोरीला कमांड द्यायचे असतात. आता जर कमांड द्यायच्या मातृभाषेतून कमांड दिल्या तर त्याच्या अडचणी येतील. तर तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल तर त्या कोणत्या अडचणी सांगते. अडचणी कोणत्या येतील तर एखादा शब्द असेल तर त्या शब्दाला आपल्या मातृभाषेमध्ये काय म्हणतात ह्यातच आपला अर्धा वेळ जातो. तर हे सगळं करत बसण्यापेक्षा जर स्क्रॅच कोर्स इंग्रजीतून झाला तर किती सोपं होईल, बरोबर ना. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे स्क्रॅच कोर्स मध्ये आपण कार्टून बनवू शकतो. कार्टून म्हणजे ॲनिमेशन स्टोरी. ह्या स्टोरी बनवण्यासाठी आपण इंग्रजी भाषेतून ज्या स्टोरी बनवल्या आणि आपण बनवल्या ऐकल्या तर आपलं इंग्रजी देखील पक्क होऊ शकतं. इंग्रजीचा पाया एकदम आपला भक्का होऊ शकतो. ह्यातून आपल्याला इंग्रजी शिकायलाही मिळेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा, मातृभाषेमध्ये कसं असतं ह्रस्व, दीर्घ, वेलांटी असे असतात, पण आपल्या इंग्रजी भाषेमध्ये तसं नाही. म्हणजे आपले अडथळा येण्यासारखे काही प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण सर्वजण स्मार्टफोन यूज करतो, बरोबर. आता त्या स्मार्टफोन मध्ये भाषा कोणती असते तर इंग्रजी. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्क्रॅच कोर्स यूज करण्यासाठी आपण काय वस्तू यूज करतो ती म्हणजे लॅपटॉप आणि कम्प्युटर. आता त्या कम्प्युटर आणि लॅपटॉप वरती भाषा कोणती असते तर इंग्रजी. आता ह्या इंग्रजी भाषेतून आपण एवढ्या सगळ्या वस्तू यूज केल्या तर स्क्रॅच कोर्स इंग्रजीतून करण्यात काय अवघड जाईल, बरोबर ना. आता बघा, साक्षीने उदाहरण दिलं मगाशी की आता एखाद्या विद्यार्थ्याला 10 व 12 वयोगटातील विद्यार्थ्याला हे दिलं की स्क्रॅच कोर्स मध्ये मातृभाषेतून स्टोरी दिली तर तो चांगला समजू शकतो आणि बोधही सांगू शकतो. आता बघा, त्याने ही स्टोरी ह्या देशात बघली पण पुढच्या देशात जाऊन स्टोरी बघितली समजेल का काय होतं काय नव्हतं. पण ही स्टोरी जर त्याने इंग्रजी मधून शिकली तर त्याला समजेल. आणि कशी समजेल, इंग्रजी मधून कसा बघू शकेल तर स्क्रॅच कोर्स हा इंग्रजी मधून झाला तरच ना. बघा, ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट कोणती, आपल्याला स्क्रॅच कोर्स हा जगभर करता आला पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनने स्क्रॅच कोर्स संपूर्ण जगात प्रसावा आणि तो करताना इंग्रजी भाषा वापरावी. कारण अडथळा कोणता येईल की स्क्रॅच कोर्स आपण जर मातृभाषेतून केला तर प्रत्येकाला वेगवेगळी भाषेचे टाईप द्यावे लागेल. पण जसं आपण इंग्रजी भाषेतून केला तसं काहीच करावं लागणार नाही, कारण एकच भाषा वापरून तो निर्माण करताना सोपं होईल. धन्यवाद. वंडरफुल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच. इसके बाद रामगढ़ स्कूल, आपको 1 मिनट मिलेगा. सॉरी, फिनिशिंग ऑन टाइम. नाही नाही, होल्ड ऑन. ओके, हाँ. रामगढ़ स्कूल आपके 1 मिनट का कंक्लूजन का टाइम स्टार्ट होता है अब.
आता बघा, साक्षीने बोललं की मातृभाषेतून शिकवावं, तेही बरोबर आहे. पण ह्यातून इंग्रजी देखील शिकवावं हेही मला वाटतं की ह्याप्रमाणे जास्तीत जास्त शिकवावं आणि मातृभाषेतूनही शिकवलं तेही बरोबर असतं. कारण आता मी सांगते तुम्हाला की प्रत्येकाचं इंग्रजी चांगलं असेल असं नाही, प्रत्येकाचा इंग्रजीचा पाया चांगला असेल असं नाही. आणि एवढंच नव्हे की कारण इंग्रजी भाषेतून बोलायला झालं तर प्रत्येकाला इंग्रजी आपल्या मातृभाषेतून बोलायला आवडेल असं नाही ना. काय काय जणांच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतात. प्रत्येकाला काही काही युनिक शिकायचं असतं. कारण ज्याच्या मातृभूमी चांगली असते, मातृभूमीची भाषा चांगली असते, त्याला इच्छा असते की आपण काहीतरी वेगळं शिकायचं, आपल्याला वेगळं शिकायचंय असं असतं. पण ह्यातून आपल्याला हे समजतं की इंग्रजी देखील जेवढं शिकलं पाहिजे आणि त्यातून मला हे पण मातृभाषा वापरली पाहिजे. अजून नाही तर आपण इंग्रजी केलं तर आपल्या इंग्रजी देखील पक्क होईल आणि मातृभाषेतून गेलं तर मातृभाषाही चांगली होईल. आता बघा, प्रत्येकाचं वेगवेगळी इच्छा आकांक्षा असतात, ते बोललेच मी. पण ह्यातून इंग्रजी केलं तर आपला फायदा होईल आणि मराठी केलं तरी फायदा होईल. ज्या मातृभाषेत आहेत तसंही होऊन दे आणि इंग्रजीतून होऊन दे. धन्यवाद. ओके, टाइम अप. थैंक यू रामगढ़ स्कूल. इसके बाद RKSN लेपा स्कूल, आपकी बारी है. प्लीज लेपा स्कूल के बच्चे अपने आप को इंट्रोड्यूस करें. नमस्ते, मेरा नाम तनिषा चौहान है. आज का टॉपिक है स्क्रैच स्कूल में क्यों सिखाया जाना चाहिए, यदि हाँ तो इंग्लिश या मातृभाषा में. नमस्ते, मेरा नाम विजय सोलंकी है. मैं उसके विपक्ष में. ओके, तो तनिषा पहले आप बोलने वाली है. ओके, आर यू रेडी? स्क्रैच से हमारे दिमाग में जो भी काल्पनिक कहानी, कविता, गेम आदि होते हैं, हम उनको प्रदर्शित कर सकते हैं. इससे हमारे विचारों की क्षमता बढ़ती है, मानसिक बौद्धिक क्षमता बढ़ती है, हमारे अंदर दूसरी चीजों को सोचने की क्षमता उत्पन्न होती है. मूवी के क्षेत्र में खेल हो, शिक्षा हो, विशेषज्ञ हो, लेखकार हो, आर्किटेक्ट बनने आदि के द्वार हमारे लिए खुल जाते हैं. दिन भर पढ़ाई करने से हम बोर हो जाते हैं. ऐसे में हमें किसी नई एक्टिविटी की जरूरत होती है जिससे हमारा माइंड फ्रेश हो जाए. ऐसे में स्क्रैच हमारे लिए एक एक्टिविटी का काम करता है. इससे हमारा पढ़ाई में मन लगने लग जाता है. स्क्रैच के माध्यम से हम लोगों में नई नई तकनीकियों की समझ उत्पन्न कर सकते हैं और उनमें नई समझ को उत्पन्न कर सकते हैं. स्क्रैच के माध्यम स्क्रैच से रोजगार प्राप्त कर सकते हैं. स्क्रैच से हमारी तार्किक क्षमता बढ़ती है. जिन बच्चों का पढ़ाई में मन नहीं लगता है उनके लिए स्क्रैच सबसे अच्छा माध्यम है. स्क्रैच से उनकी सोचने की क्षमता बढ़ती है. स्क्रैच एक सरल दृश्य प्रदान करता है जो बच्चों को ध्यान में रखकर डिजाइन किया गया है. स्क्रैच छात्रों को कंप्यूटेशनल सोच और समस्या समाधान के लिए कौशल विकसित करने में मदद करता है. स्क्रैच प्रोग्रामिंग दुनिया के लिए एक मजेदार और आकर्षक विषय बन सकता है. स्क्रैच का उपयोग स्कूलों और कॉलेजों में बच्चों को कोडिंग सिखाने के लिए किया जाता है. स्क्रैच के माध्यम से हम अलग अलग जानवरों की आवाजें सुन सकते हैं जिन्हें हमें पहले कभी सुनी ना हो. स्क्रैच की भाषा हमारी मातृभाषा होनी चाहिए. यदि हमारी मातृभाषा होगी तो हम उसको और अच्छे से समझ पाएंगे और उससे संबंधित जो भी समस्या उत्पन्न होगी हम उसका तुरंत समाधान कर सकते हैं. स्क्रैच के माध्यम से स्क्रैच का उपयोग शैक्षणिक और स्कूलों में बच्चों को कोडिंग सिखाने में किया जाता है. स्क्रैच रचनात्मक अभिव्यक्ति की एक विस्तृत श्रृंखला निर्देशन प्रदान करता है. धन्यवाद. ओके, तो इसके बाद विजय, आर यू रेडी? हाँ. ओके, योर टाइम स्टार्ट्स नाउ. अच्छा स्माइल दे दो. जब तक हम स्कूल में पढ़ाई करते हैं, यहाँ पर पढ़ाई कर रहे हैं, तब तक हम स्क्रैच सीख रहे हैं. परंतु हम अगले विद्यालय में जब जाएंगे तो हो सकता है वहाँ पर स्क्रैच के जो साधन है वो ना हो, जिससे हम जो अभी स्क्रैच में सीख रहे हैं और जो उसमें टाइम लगा रहे हैं वो व्यर्थ जा सकता है. और अगर हमने स्क्रैच सीख भी लिया है तो उसको जारी रखने के लिए कंप्यूटर या लैपटॉप की आवश्यकता होगी जिससे हम जारी कर सकते हैं. लेकिन जो हमारे परिवार वाले या बच्चों के कई पालक जो उनकी बहुत आर्थिक स्थिति है जो उनकी बहुत खराब होती है जिससे वो लैपटॉप या कंप्यूटर उपलब्ध नहीं करा सकते,
और अगर हमने जो स्क्रैच स्कूलों में सिखाया जाता है उसका अगर हम घर जाके रिवीजन नहीं करेंगे या उसको हम रिवीजन नहीं करते हैं तो हम स्क्रैच को अच्छे से सीख नहीं पाएंगे। और अगर हम कंप्यूटर को ले भी लेते हैं या खरीद भी लेते हैं तो हमें हम गांव में निवास करते हैं तो गाँव में बिजली की काफी समस्याएं होती है, जिससे कंप्यूटर खरीद लेते हैं तो बिजली के लिए हमें इन्वर्टर भी खरीदना पड़ता है, जिससे बिजली की काफी महंगाई बढ़ जाती है। और जिसके बच्चों के जो पालक होते हैं उनकी आर्थिक स्थिति कम होती है, जिसके कारण जो ज्यादा बिल आ जाते हैं बिजली के तो उसे भरने में असमर्थ हो सकते हैं। और जो स्क्रैच सीखने के लिए अलग से हमें पढ़ाई के अलावा और अधिक समय की आवश्यकता होगी, जिससे हमारे पढ़ाई पर भी प्रभाव पड़ सकता है। और जो स्क्रैच है वह शहर वाले बच्चों के लिए बहुत अच्छा लाभदायक हो सकता है, लेकिन गांव वालों के लिए नहीं, क्योंकि गांव वाले जो होते हैं वो टेक्नोलॉजी से काफी दूर है और इसलिए उन्हें कंप्यूटर या लैपटॉप चलाने की अनुमति नहीं होती है। अगर ज्यादा देर तक अगर हम लैपटॉप या इस कंप्यूटर की स्क्रीन पर बैठते हैं तो हमारे जो मानसिक तनाव उत्पन्न होने लगते हैं, आंखों की दृष्टि कमजोर हो सकती है और शरीर ओके विजय, टाइम अप। तो लेपास Very good, विजय। आपको अभी 1 मिनट का टाइम मिलेगा। स्टार्ट। स्क्रैच का एक स्कूलों में अलग से सब्जेक्ट होना चाहिए, जिससे बच्चों को स्क्रैच के बारे में अधिक से अधिक जानकारी प्राप्त होगी। इससे हमारा अगर समय बर्बाद नहीं होगा, क्योंकि अगर स्कूलों में समय सारणी के अनुसार एक स्क्रैच का लेक्चर होगा तो हमारा समय बर्बाद नहीं होगा। कॉलेजों में भी स्क्रैच का होना चाहिए और गाँवों में टेक्नोलॉजी नहीं रहती है तो हम शहरों से गाँवों में टेक्नोलॉजी ला सकते हैं, जिससे गाँवों के बच्चे भी ये स्क्रैच सीखने का उनको भी मौका मिल सकता है। गाँवों में महाविद्यालयों में स्क्रैच को लाना चाहिए, जिससे गाँवों के बच्चों को भी मौका मिले। संस्था और शासकीय संस्थाओं द्वारा स्क्रैच प्रशिक्षित दिए जाने चाहिए। वंडरफुल, वेरी गुड तनिषा। थैंक यू सो मच लेपा स्कूल। इसके बाद टीम नंबर 5 साई Sakshi, गवर्न। just one second. I see because of Fatak there for long enough time. I think I need to spotlight him and show. Or did he log out now? Oh, he's there. Yeah, okay. I'm really enjoying the debate. Yeah, but I want to just put on spotlight there. Okay, fine. Yeah, please go ahead, sir. ओके, साई गवर्न स्कूल। नाही होल्ड ऑन, अगं बाळा त्यांना थोडं बोलायचं होतं ना काहीतरी, त्यांना पण एक मिनिट। सर बोला। सर तुम्हाला स्पॉटलाइट केलंय, थोडस 1 मिनिट बोला, म्हणजे तुम्ही आलात तेवढं थांबलात, मला एकदम छान वाटलं। अरे मला सगळ्यांच्या बरोबर बोलायचंच आहे। सर्वप्रथम अभिनंदन, फार चांगला डिबेट चाललाय। फक्त या डिबेट मध्ये मला जाणवलेली गोष्ट म्हणजे काही मुलं मुली जी आहेत त्यांचं बोलणं असं खूप आर्टिफिशियल वाटत होतं आणि तुम्ही अशा तऱ्हेने नॉर्मली शाळेत बोलणार नाही कधी, पण काही मुला मुलींनी अतिशय उत्कृष्टपणे आपले विचार मांडले। मला खूप बरं वाटतं ऐकायला। मैं आपके साथ बाद में बात करूंगा ही, तब तक के लिए आप ऐसे ही आगे बढ़िए और अच्छा काम कीजिए और अच्छी तरह बोलिए, मन से बोलिए, खाली पढ़ाई किया हुआ मत बोलिए, दिल से बोलिए। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। आता पुढचे कुठले आहे? नेक्स्ट स्कूल इज टीम नंबर 5 साई गवर्न स्कूल। साई गवर्न स्कूल, अंजली। ओके, प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ। माझं नाव अंजली विक्रम राठोड। माझे नाव गायत्री राजेंद्र पाटील। आमचा विषय स्क्रॅच असावा की नसावा, असावा तर मराठीमध्ये असावा की इंग्रजीमध्ये असावा। ओके, अंजली, आर यू रेडी? यस मॅम।
Okay, your time starts now. स्क्रॅच असावा कारण इंग्रजीमध्ये असावा. आपण जे गेम खेळतो, अजून कार्टून्स बघतो, ते पूर्ण स्क्रॅच मध्ये असतं. आणि जे आपण म्यूट हो गया है अंजलि, आपका म्यूट हो गया है. कोई बात नहीं, डोंट वरी. चलेगा अनम्यूट करो. That's okay बाळा. हाँ बोलो कंटिन्यू. आपल्याला स्क्रॅच मुळे जास्त नॉलेज भेटतं. जे 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 कमांड्स असतात त्याच्यात ते पूर्ण इंग्रजीमध्ये असतात. आणि आपण पुढे जातो, कुठं पण जातो बाहेर गावी, तर आपल्याला पूर्ण इंग्रजीमध्ये असतं. आणि ते आपल्याला इंग्रजी बोलावं लागतं त्यांच्याशी. मग ते बाकीच्यांना इंग्रजी कळत नाही. मग आपल्याला शक्यतो इंग्रजीमध्येच असायला पाहिजे. आणि जे स्क्रॅच मध्ये जे कमांड्स असतात ते इंग्रजीमध्ये असतात. आणि आपल्याला भरपूर माहिती मिळते स्क्रॅच मधून. अजून नॉलेज भेटतं आपल्याला. आणि आपण भरपूर शिकू शकतो स्क्रॅच मुळे भरपूर शिकू शकतो. आणि स्क्रॅच असावा आणि इंग्रजीमध्ये असावा. Okay. Thank you. Okay, thank you. इसके बाद गायत्री आर यू रेडी? यस मैम. ओके, और आपका समय शुरू होता है अब. खरं तर स्क्रॅच मराठीमध्ये असावा कारण मराठी भाषा ही आपल्याला सहज समजू शकते. आपण केव्हाही मराठी भाषा बोलू शकतो. म्हणून स्क्रॅच मराठीमध्ये असावा. आणि स्क्रॅच मध्ये जे कमांड असतात इंग्रजीमध्ये, काही मुलांना ते इंग्लिश कळत नाही, तर त्यासाठी मराठी असाव्याच लागते. तर आपण आपली मातृभाषा ही मराठी आहे, तर आपण हे स्क्रॅच मध्ये मराठी असलं तर आपण सहज बोलू शकतो. आपल्याला नॉलेज मिळू शकतं. आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण सहज समजू शकतो. म्हणून स्क्रॅच मराठीमध्ये असावा. आणि आपल्याला कमांड असते ते इंग्रजीमध्ये असते, तर काही मुलांना ते समजत नाही इंग्लिशमध्ये, तर मला असं वाटते की ते मराठीमध्ये असावा. आणि स्क्रॅच हे मोठं सॉफ्टवेअर आहे, तर मला असं वाटते की स्क्रॅच मराठीमध्ये असावा. धन्यवाद. ओके, 1 minute 20 seconds remaining. इसके बाद आपके टीम को कंक्लूजन का 1 minute दिया जाएगा. आर यू रेडी? यस. एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ. स्क्रॅच इंग्रजीमध्ये पण असावा आणि मराठीमध्ये पण असावा. आपण बाहेर जातो तर मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो आणि ते इंग्रजीमध्ये बोलतात, मग आपल्याला ते समजत नाही. आणि इंग्रजीमध्ये जर बोललो तर ते लवकरात लवकर समजतं. म्हणून मराठीमध्ये पण असावा आणि इंग्रजीमध्ये पण असावा. स्क्रॅच शक्यतो इंग्रजीमध्येच असावा कारण आपण बाहेर जातो तर शिकायला जातो बाहेर, तर ते इंग्रजीमध्येच बोलतात, आपल्याला ती भाषा कळत नाही. आणि आपण आपल्या भारतात राहतो तर मराठीमध्येच बोलतात, मग मराठी पण आपल्याला कळते. मग मला हीच विनंती आहे की स्क्रॅच इंग्रजीमध्ये पण असावा आणि मराठीमध्ये पण असावा. धन्यवाद. ओके, थैंक यू सो मच साई गवन स्कूल. इसके बाद टीम नंबर 6 तांदुलवाड़ी स्कूल के स्टूडेंट्स. तांदुलवाड़ी स्कूल, आपकी बारी है इसके बाद. यस मैम. माय नेम इज अल्पेश पाटील. माझे नाव अल्पेश पाटील. माझा विषय स्क्रॅच असावा पण तो इंग्लिश मध्ये. माझे नाव कल्पेश पाटील आणि स्क्रॅच असावा तो मराठीतून असावा. ओके, ओके अल्पेश, आर यू रेडी? यस. ओके, योर टाइम स्टार्ट्स नाउ. स्क्रॅच कोडिंग असावी कारण की आपल्याला मूलभूत संगणक समजून घेण्यासाठी स्क्रॅच ही कोडिंग असावी. स्क्रॅच मध्ये आपण स्टोरी किंवा इमेजेस बनवू शकतो, तर स्क्रॅच व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कोणत्याही ऍप्स मध्ये ते आपल्याला बनवता येत नाही. स्क्रॅच कोडिंग जर असली तर मुलांना कोडिंगचे ज्ञान मिळते.
त्यावरून मुलं जावा, C++ यांसारख्या कोडिंगचा देखील ते अभ्यास करू शकतात व त्याचा उपयोग करून ते इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा प्रगती करू शकतात. स्क्रॅच काही मुलांना शाळेतले विषय शिकून शिकून कंटाळा येतो. शाळेत जर स्क्रॅच हा प्रोग्राम जर आणला तर मुलांना शिकण्यात रुची मिळेल व कोणताही विषय शिकताना त्यांना कंटाळा येणार नाही. आपण स्क्रॅच मध्ये विविध गेम तयार करू शकतो. त्याच वेळी ते नॉलेज लहान मुलांमध्ये देखील असते. हे त्या मुलांसाठी आहे की जे मुलं अभ्यासात कमी पण त्यांचे डोके गेम्स मध्ये जास्त चालते. त्यांना 12वी किंवा 10वी झाल्यानंतर त्यांना कोणताही मार्ग नसला तर ते घरी बसून ही लॅपटॉपवर स्क्रॅच ओपन करून गेम्स बनवू शकतात व ते गेम्स युट्यूब चॅनलवर शेअर करून पैसेही कमवू शकतात. स्क्रॅचने आपली एकाग्रता वाढते व विचार करण्याची क्षमता देखील वाढते. आपण सहजपणे एखादी गोष्ट बोलू शकतो पण ती गोष्ट कशी तयार करायची, कशी बनवतात ते आपल्याला माहित नसते, तर आपण ती स्क्रॅच या प्रोग्राम मध्ये तयार करू शकतो. व स्क्रॅच ही इंग्लिश मध्ये असावी कारण की स्क्रॅच ही इंग्लिश मध्ये असावी कारण की मुलांना हिंदी व मराठी ह्या भाषा सहज समजतात पण स्क्रॅच ही भाषा त्यांना बाहेरच्या देशात खूप महत्वाची आहे. म्हणून स्क्रॅच ही इंग्लिश मध्येच असावी. स्क्रॅच ही इंग्लिश मध्येच असावी. स्क्रॅच ही इंग्लिश मध्ये असावी. एखादी स्क्रॅच मध्ये ज्या इंग्लिश मध्ये ज्या कमांड्स असतात त्यांना त्यांचा अर्थ समजावा म्हणून ही स्क्रॅच इंग्लिश मध्येच असावी. एखादी भाषा अवघड असेल तर ती सोपी करून देण्यासाठी स्क्रॅच मध्ये इंग्लिश भाषा खूप सोपी आहे. स्क्रॅच मध्ये त्या इंग्लिश स्क्रॅच मध्ये ज्या कमांड्स असतात त्या इंग्लिश मध्ये असतात. त्याचा उपयोग आपल्याला खूप जास्त होतो. जसे की उदाहरणार्थ मूव 10 स्टेप, फॉर एव्हर, गो टू एक्स इत्यादी कमांड्स. थँक्यू. ओके. कल्पेश, आर यू रेडी? स्क्रॅच Okay. असल्यामुळे शाळेच्या अभ्यासक्रमात व स्क्रॅच या दोघांमध्ये मुलांचे लक्ष राहत नाही. स्क्रॅच आपण जेव्हा शाळेत राबवतो तेव्हा त्यांमधील ऍक्टिव्हिटी शाळेची सुसूत्रता बिघडते. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्क्रॅच हे उपलब्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. लॅपटॉप किंवा कॅम्प्युटर यांसारखे यंत्र ग्रामीण विद्यार्थ्यांना लवकर सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यासाठी खूप पैसाही लागतो. वीज ही दिवसभर लागते. त्यामुळे स्क्रॅच ग्रामीण मुलांना सहज मिळत नाही. स्क्रॅच असल्यामुळे स्क्रॅच हे लॅपटॉप किंवा कॅम्प्युटर यावर करतात. त्यामुळे मुलांचे अवांतर स्क्रॅच असतात. त्यामुळे त्यांना डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळे लाल होणे, पाठ दुखणे यांसारखे आजार होऊ शकतात आणि त्यांना आजारही होऊ शकतो, चष्माही लागू शकतो. मुलं तासनतास स्क्रॅचचे प्रोग्राम करतात परंतु त्याऐवजी एखादी अवांतर पुस्तक किंवा शाळेतील पुस्तक वाचले तर त्यांना निश्चितच फायदा होऊ शकतो. स्क्रॅच मध्ये गेम्स मुलं खेळत असतात, बनवत असतात. त्यापेक्षा मैदानी खेळ आपण विसरत चाललेलो आहोत. मैदानी खेळामुळे आपल्या निरोगी शरीर, मजबूत शरीर आणि आपली प्रतिकार शक्ती वाढत असते. मुलांचे शरीर तंदुरुस्त राहत असते. आणि स्क्रॅच हे मराठीतून असावे कारण मराठीतून शिकण्याऐवजी आपण इंग्रजी तर शिकतच असतो पण मराठीतून शिकले तर आपण इंग्रजीची भाषांतर करून आपण मराठीतून शिकू शकतो. ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषाही अवघड जात असते पण ती भाषांतर करून ते क्रॅच शिकवताना ही मराठीतून शिकवले गेले पाहिजे. समजताना क्रॅचची कोडिंग समजताना आपण ती भाषांतर करून विद्यार्थ्यांना समजून द्यावीत. एखादी भाषांतर करताना मराठीतील शब्द मुलांना समजले आणि ते वेगळे असतील तर त्यांच्या ज्ञानामध्ये फरक पडू शकतो. मराठी असले तर ग्रामीण विद्यार्थ्यांना बोलताना, चालताना, ऐकताना मराठी असते परंतु इंग्लिश ही शब्द हार्ड असल्यामुळे ते लवकर त्यांना समजत नाही. स्क्रॅच प्रोग्राम हा करताना आपण इंग्लिश म्हणून करावा पण समजताना ते मराठीतून समजून घ्यावे कारण आपली अर्धी शक्ती ही मराठीतली असते आणि अर्धी शक्ती ही इंग्लिश असते. आपण जेव्हा क्रॅच करतो तेव्हा ती मराठीतून असावी आणि आपण जेव्हा बोलतो तेव्हा स्क्रॅच समजून घ्यावे तर ती मराठीतून समजून द्यावी. ओके. अभी आपके टीम का कंक्लूजन का टाइम स्टार्ट होगा एंड कंक्लूजन का टाइम स्टार्ट होता है अब. मला कळलेच असेल की स्क्रॅच असावे की नसावे
असावे तर ते इंग्लिशमध्ये असावे की मराठीमध्ये असावे. जगामध्ये भेदभाव होऊ नये म्हणून स्क्रॅच हे मराठीमधून पण असावे व इंग्लिशमधून पण असावे, कारण की जगामध्ये भेदभाव स्क्रॅच विषयी भेदभाव निर्माण होणार नाही. तर मी तर म्हणतो की स्क्रॅच जास्त करून मराठीमध्येच असावे. एखादी स्क्रॅच मध्ये एखादी इंग्लिश शब्द मुलांना जर आढळला तर ते त्याचा शोध घेऊन ते मराठीमध्ये अर्थ मिळवू शकतात. त्यात त्यांची इंग्लिश पण पक्की होऊ शकते व त्यांची मातृभाषा मराठी पण पक्की होऊ शकते. व काही मुलं स्क्रॅच हँडल करतात, पण ते काही मुलं ग्रामीण भागात असतात म्हणून त्यांना मराठी भाषा जास्त प्रमाणात समजते, पण त्यांना जीवनामध्ये इंग्लिश भाषा ही खूप महत्वाची आहे. म्हणून स्क्रॅच हे इंग्लिश मधून असावं. मी तर म्हणतो, माझी विनंती आहे की स्क्रॅच मराठीतून पण असावं आणि इंग्लिश मधून पण असावं. धन्यवाद. Okay. Thank you so much, Tandulwadi School. Thank you. Next one is team number 7, Janta Vidya Mandir, Trimbak School. Please introduce yourself. माझे नाव वेद प्रदीप दामले. माझे नाव जयेश गुरुदास बेजे. आमचा विषय आहे स्क्रॅच शाळेमध्ये असावं की नसावं. मी असावे ह्या बाजून बोलणार. मी नसावे या बाजून बोलणार. Okay. Okay, Ved, are you ready? येस मॅडम. Okay. Your time starts now. मित्रांनो, तुम्ही तर आता बघितलंच असेल की स्क्रॅच हे आपल्यासाठी किती उपयोगी ठरतं, कारण बऱ्याच मुलांना स्क्रॅच वापरल्यामुळे माहिती असेल. पण स्क्रॅचमुळे होतं काय, आपला इंग्लिश विषय ना बराचसा सुधारतो. कारण आपण स्क्रॅच मध्ये कोडिंग करतो तेव्हा आपल्याला इंग्लिशचा थोडाफार संबंध येतो. इंग्लिशचे नवीन नवीन शब्द घालतात आणि आपल्याला इंग्लिश विषय सुधारतो. तशीच इंग्लिशचे नवीन नवीन वाक्य बनवता येतात. त्याचप्रमाणे स्क्रॅच आपल्याला आपल्या आयुष्यात जे मोठे मोठे संगणकाचे प्रोग्राम्स असतात त्यांचं थोडंसं होईना त्यांचा पाया भक्कम करायला आपल्याला स्क्रॅच मदत करते. आता आपण स्क्रॅच वापरायला लागलो की आपल्याला हळूहळू थोडीशी कॉम्प्युटरची तोंड ओळख व्हायला लागते. आणि आज आम्ही स्क्रॅच वापरलं, मग आपण थोड्या दिवसांनी आणखीन काही बनवायला लागतो, कॉम्प्युटरमध्ये आणखीन काही शोधायला लागतो. त्यामुळे आपल्याला कॉम्प्युटर विषयीची आवड निर्माण होते. पण हे स्क्रॅच शिकवताना मराठी भाषेत असावे असं मला वाटतं. मी परवा बालभारती नावाचा एक पिक्चर बघितला. त्याच्यामध्ये आपलं संशोधन आपल्या स्वतःच्या मातृभाषेतून सांगताना किती सहजपणे सांगता येतं आणि तेच परकीय भाषेतून सांगताना किती अडचणी येतात हे मी त्याच्यामध्ये बघितलं. म्हणून मला वाटतं की प्रत्येकाच्या मातृभाषेमध्ये स्क्रॅच असलं पाहिजे. स्क्रॅच मुलांना सहयोग, सर्जनशीलता, एकमेकांची जुळवून घ्यायला शिकवतं. मुलं एकत्र आली की आपले विचार मांडतात. एकमेकांच्या विचारातून एक चांगला प्रोजेक्ट बनतो. एकमेकांच्या मताचा आदर होतो. प्रत्येकाचे मत विचारात घेतले जाते. विविध समस्यांवर उपाय शोधण्याची सवय आपल्याला स्क्रॅच मुळे लागते आणि त्यामुळे आपल्याला भविष्यात कोणत्याच कामामध्ये कोणती अडचण येत नाही, कारण आपण सर्व गोष्टी मिळून मिसळून करतो. स्क्रॅच आपण जेव्हा शिकत असतो त्यामुळे आपल्याला थोडंसं गणिताचं ज्ञान लागतं आणि आपला गणित विषय नक्कीच सुधारतो. कारण की आपल्या स्प्राईटला मूव्ह करण्यासाठी आपल्याला धनऋण या संख्यांचं ज्ञान लागतं, तरच आपलं स्प्राईट योग्य काम करेल. त्यामुळे आपल्याला गणितचंही तेवढंच ज्ञान लागतं. तसंच मित्रांनो, माणूस हा पूर्वीच्या काळामध्ये मौखिक साधने, लिखित साधने यांच्या माध्यमातून घडत होता, पण आता सगळं काम स्क्रॅच करतोय. त्यामुळे कार्टून, एनिमेशन, कोणत्या गोष्टीची माहिती द्यायची असेल तर ती आपण स्क्रॅचच्या माध्यमातून देतो. त्यामुळे ती समजण्याला आणखीन सोप्या पद्धतीने समजते. मित्रांनो, लॉकडाऊन मध्ये तर बऱ्याच मुलांनी विरंगुळा नव्हता म्हणून स्क्रॅच वापरायला सुरुवात केली. स्क्रॅचवर मुलं विविध प्रोग्राम्स बनवायची, गेम्स बनवायची आणि त्यामुळे त्यांचं बरंचसं जनरल नॉलेज वाढायचं. म्हणून स्क्रॅच असावं असं मला वाटतंय. धन्यवाद. Wonderful. Okay. Jayesh, are you ready? Yes. Okay. Your time starts now. स्क्रॅच नसावा असे मला वाटते. स्क्रॅच मध्ये मेंदूला खूप ताण द्यावा लागतो, म्हणून मला वाटते की स्क्रॅच नसावा. स्क्रॅचची कन्सेप्ट लक्षात ठेवणे खूप कठीण काम आहे, म्हणून मला वाटते की स्क्रॅच नसावा. स्क्रॅचची कोडिंग लक्षात ठेवणे खूप कठीण काम आहे, म्हणून मला असे वाटते की स्क्रॅच नसावा. कम्प्युटर सारखे बघून आपले डोळे खराब होऊ शकतात, त्यामुळे मला असे वाटते की स्क्रॅच नसावा. स्क्रॅच शाळेमध्ये स्क्रॅचसाठी खूप लांबून शाळेमध्ये लवकर येणं खूप कठीण आहे, म्हणून मला स्क्रॅच नसावा असे वाटते. स्क्रॅचची कोडिंग करत असताना कधी कधी खूप वेळ जातो. आता प्रत्येकाच्या घरी काही लॅपटॉप, कम्प्युटर असत नाही, त्यामुळे मुलांना शाळा सुटल्यानंतर ही बऱ्याच वेळ मुलांना शाळेमध्ये थांबून
थांबावे लागू शकते. त्यामुळे मला असे वाटते की स्क्रॅच नसावा. स्क्रॅच हे काही 1-2 दिवसाचे काम नाही आहे. जसं समजा आज मी एकच दिवस स्टोरी बनवली आणि आयुष्यभर स्क्रॅच बंद ठेवले, असं नाही. स्क्रॅच हे आपण आयुष्यभर वापरतो. त्यामुळे कम्प्युटरची स्टोरेज फुल होऊन हँग होते. मग काही महत्वाचे काम असेल आणि ते सेव्ह करायचे असल्यास जागाच राहत नाही. बरं, तुम्ही म्हणाल की कम्प्युटर किंवा PC मध्ये जास्त स्टोरेजवाले मेमरी कार्ड बसवा. तर ते शक्य नाही. बरं, तुम्ही समजा दरवर्षी नवीन कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेणे इतके आपल्याकडे पैसे असत नाही. धन्यवाद. ओके, अभी त्रिम्बक स्कूल, आपको कंक्लूजन के लिए 1 मिनट मिलेगा एंड कंक्लूजन का टाइम स्टार्ट होता है अब. आता मी आणि जयेश बोललो त्यावरून मला असा निष्कर्ष ठरतोय की स्क्रॅच हे खूप चांगले ऍप्लिकेशन आहे. ते प्रत्येक शाळेमध्ये असलं पाहिजे आणि स्क्रॅच साठी एक वेगळा तास आपल्याला दिला पाहिजे आणि तेव्हाच आपण स्क्रॅच वापरले पाहिजे. स्क्रॅच हे विविध भाषांमधून आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या भाषा यायला पाहिजेत. मग काय, स्क्रॅच वापरणं एकदम सोपं आहे. आपल्याला जी भाषा येते त्या भाषेत फक्त आपण स्क्रॅच वापरायला सुरुवात करायची आणि स्क्रॅचवर आपले प्रोग्राम सुरू करायचे. आता काही मुलांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना इंग्लिश समजत नाही, मग त्यांच्यासाठी त्यांनी स्क्रॅच मराठीतून ठेवलं पाहिजे. पण मला तरी ह्याच्यावरून असं वाटतंय स्क्रॅच संपूर्ण जगभरात गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनने पसरवावं आणि ते प्रत्येक भाषांमधून असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या बऱ्याचशा भाषा आपल्या सुधारल्या जातात आणि ज्यांना भाषा समजत नाहीत त्यांनी आपल्या मातृभाषेतून करावं आणि ज्यांना भाषा समजतात त्यांनी आज कोणती वेगळ्या भाषेतून करून बघूया का, एक एक्सपेरिमेंट म्हणून वेगळ्या भाषेतून केलं पाहिजे. धन्यवाद. ओके, थँक यू सो मच जनता विद्या मंदिर त्रिंबक. नेक्स्ट वन इज टीम नंबर 8 चिंचवड त्रिवेणी नगर स्कूल. माझे नाव अभिनंदन माधव वागिरे. मी स्क्रॅच शाळेत शिकवावे जावे आणि ते मातृभाषेतून शिकवावे याविषयी बोलणार आहे. माझे नाव प्रतीक नरहरी जगधने. मी स्क्रॅच शाळेत शिकवावे जावे पण इंग्रजीमध्ये शिकवावे जावे या बाजूने बोलणार आहे, म्हणजेच अगेन्स्ट द सब्जेक्ट बोलणार आहे. ओके, अभिनंदन, आर यू रेडी? येस. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. मित्रांनो, MIT या विद्यापीठाने विकसित केलेले स्क्रॅच हे आज पूर्ण दुनियेत उपलब्ध आहे. स्क्रॅचचा वापर करून आपण खूप साऱ्या संवादात्मक गोष्टी, गेम्स आणि चित्रकरण करू शकतो. मित्रांनो, स्क्रॅच हे शिकण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका तज्ञाची आवश्यकता नाही. स्क्रॅच शिकण्यासाठी तुम्हाला एखाद्या पार्श्वभूमीचे ज्ञान किंवा अनुभव असणे हे गरजेचे नाही. मला मान्य आहे स्क्रॅच मध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या स्क्रॅच त्या तज्ञाकडूनच शिकाव्या आता, पण अशा पण काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या मनाने सुद्धा शिकू शकतो. मित्रांनो, तुमची कल्पना स्क्रॅचवर ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कल्पना शक्तीची जास्तच गरज आहे. अशा इत्यादी कारणांमुळे मला स्क्रॅच हे शाळेत शिकवले जावे असे वाटते. काही मुलांना घरी अडचणी असतात, त्यांच्याकडे मोबाईल नसतो, लॅपटॉप नसतो, त्यामुळे त्यांना स्क्रॅच हे शाळेत शिकणे सोपे जाईल. आणि मित्रांनो, आपल्याला कोणतीही गोष्ट तेव्हाच समजेल, पूर्णपणे समजेल जगातील, तेव्हा ती आपण मराठीतूनच, आपल्या मातृभाषेतूनच शिकू, म्हणजेच मराठीतून शिकू. आणि आपण जेव्हा लहानपणी पहिल्यांदा बोलायला शिकतो तेव्हा आपण आपल्या मातृभाषेतूनच बोलतो. गावाकडे आपल्याला स्क्रॅच शिकवता येईल, पण तेथील स्थायिक मुलांना इंग्रजी हा विषय त्यांच्या मातृभाषेपेक्षा कमी प्रमाणात समजेल. त्यांना इंग्रजी बोलता येणार नाही, त्यांना समजणार नाही, पण त्यांची ती स्थायिक मातृभाषा जी आहे ती, त्या भाषेत त्यांना स्क्रॅच शिकवलं तर ते त्यांना समजण्यास सोपे जाईल. आपण जेव्हा रात्री झोपतो, झोपल्यावर आपल्याला जे स्वप्न पडते ते आपल्या मातृभाषेतूनच पडते, इतर कोणत्याही भाषेतून पडत नाही. इत्यादी कारणामुळे मला वाटते की स्क्रॅच हे आपल्या मातृभाषेतूनच शिकवावे. धन्यवाद. ओके, अभिनंदन. प्रतीक, आर यू रेडी? येस. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाव. तर ठीक आहे, आपण मला तर वाटते आपल्याला शाळेत स्क्रॅच हे शिकवले जावे, नक्कीच शिकवले जावे, कारण की प्रत्येकाच्या घरी
कम्प्युटर, लॅपटॉप, पीसी हे सगळे उपलब्ध नसतात. आणि आपल्याला जर कम्प्युटर नॉलेज असेल तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. आणि स्क्रॅच एक असं सॉफ्टवेअर आहे ज्याने आपल्याला कम्प्युटर नॉलेजही मिळते व कोडिंगची अशी भाषा आहे जी सर्वांनाच येत असेल. तर मी माझ्या पुढच्या मुद्द्याकडे वळतो. आताच अभिनंदन म्हटलं की आपण स्क्रॅच हे मातृभाषेतून शिकले पाहिजे. पण मी म्हणतो आपण हे स्क्रॅच इंग्लिश मध्ये शिकायला पाहिजे. तर त्याने एक मुद्दा आपल्याला सांगितला होता की रात्री आपल्याला झोपल्यावर स्वप्न हे मातृभाषेतच पडतं. पण आपण असे म्हणू शकणार नाही, कारण की जर मला इंग्लिश येत असेल तर मला इंग्लिश मध्ये का स्वप्न पडणार. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही आता पहिलीला आहात आणि तुम्हाला स्वप्न पडत आहे, तर तुम्हाला स्वप्न कशाचे पडणार. बेरीज वजाबाकी का तुम्हाला कॉस थीटा अल्फा बीटा याचे स्वप्न पडतील का. नाही. तरच परिस्थितीनुसार आपल्याला स्वप्न पडतात. म्हणून आपण हा विषय तर गृहीत धरू शकत नाही. आता मातृभाषा स्थानिक भाषा अशा पूर्ण जगात आता 7,000च्या वरती भाषा आहेत. अप टू 7,000 लँग्वेजेस इन द वर्ल्ड. हा खूप मोठी संख्या आहे. आणि या सर्व भाषांना स्क्रॅच मध्ये लोड करण्यासाठी खूप हार्ड होईल. त्याच्या आणि आताचे व्हर्जन जे निघले त्यात केल्या आहेत खूप साऱ्या भाषा ऍड केल्यात. पण तरी आपण अशी भाषा नाही का वापरू शकणार जेणेकरून जी सर्वांनाच येत असेल आणि जी सर्वांनाच समजत असेल. अँड दॅट्स लँग्वेज इज इंग्लिश. म्हणून इंग्लिश मध्ये स्क्रॅच शिकवले गेले पाहिजे. आणि जर तुम्ही मातृभाषेत शिकलात तर तुमचं शिक्षण तुम्ही कुठपर्यंत पसरू शकता. जास्तीत जास्त आपल्या राज्यापर्यंत. राज्याच्या बाहेर तर तुमचं शिक्षण जाणार नाही. पण आपल्याला अशी भाषा पाहिजे जी भारतातच नाही तर पूर्ण जगात पसरली पाहिजे. आपलं ज्ञान पूर्ण जगात पसरलं पाहिजे. अँड दॅट्स लँग्वेज इज इंग्लिश. म्हणून मी म्हणतो की आपल्याला स्क्रॅच हे सॉफ्टवेअर इंग्लिश मध्येच शिकवले गेले पाहिजे आणि ते सॉफ्टवेअर शाळेतच शिकवले गेले पाहिजे. धन्यवाद. ओके, अब आपके टीम को कंक्लूजन का टाइम मिलेगा एंड कंक्लूजन का 1 मिनट स्टार्ट होता है अब. हा, तर मी कंक्लूजन म्हणून असे सांगतो. तर स्क्रॅच हे सॉफ्टवेअर आपल्याला शाळेत शिकवले गेले पाहिजे. पण स्क्रॅच सॉफ्टवेअर शाळेच्या तासांमध्ये न शिकवता त्याच्यासाठी एक वेगळा वेळ दिला पाहिजे. नाहीतर मुलांचे खूप काही नुकसान होईल. आताच आता ही मीटिंग चालू आहे त्याच्यामुळे ही काही तास आमचे बुडले. म्हणून मी म्हणतो की आपले हे सॉफ्टवेअर थोडा लवकर चालू व्हायला पाहिजे. आणि नाण्याच्या 2 बाजू असतात. तुम्ही मराठीतून शिका किंवा इंग्लिश मधून शिका. तुम्ही शिकणार आहात हे महत्वाचे आहे. तुम्हाला ज्ञान मिळते हे महत्वाचे आहे. पण ते शिकवणाराही तज्ञ पाहिजे आणि शिकणाऱ्यालाही चिकाटी पाहिजे. मगच एक चांगला प्रोफेशनल तयार होईल जो स्क्रॅच मध्ये काहीही करून दाखवू शकतो. कोणतीही गेम तयार करू शकतो, कोणतीही स्टोरी तयार करू शकतो. धन्यवाद. ओके, थँक यू सो मच चिंचवड त्रिवेणी नगर स्कूल. नेक्स्ट वन इज टीम नंबर 9 नागद स्कूल. नमस्कार, माझे नाव मृणाली प्रदीप मांगवडे. नमस्कार, माझं नाव मृणाली विजय कुमार लोखंडे. आम्ही स्क्रॅच शाळेत असावा की नसावा, असावा तर इंग्रजीतून का मराठीतून याविषयी बोलणार आहे. ओके, मृणाली मांगवडे, आर यू रेडी? रेडी. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. माझं मत आहे की स्क्रॅच हा शाळेत शिकवावा, कारण स्क्रॅच शिकवल्यामुळे आणि तो इंग्रजीतून असावा, कारण स्क्रॅच शिकवल्यामुळे आपला इंग्रजी, गणित आणि विज्ञान यामध्ये हे विषय आपल्याला आवडतील. आणि इंग्रजीतून का असावा तर आपल्याला इंग्रजी विषय अवघड जातो, पण इंग्रजीतून शिकल्यामुळे आपल्याला इंग्रजी, विज्ञान हे विषय सोपे जातात. आणि आता प्रत्येक क्षेत्रात म्हणजे मेडिकल, दुकानात, मॉल मध्ये हे कम्प्युटर वापरतातच आणि ते इंग्रजीतून त्याचे कोड किंवा जे माहिती येते ते सर्व इंग्रजीतूनच असते. आणि ती माहिती येण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषा यायला पाहिजे. आणि आपण इंग्रजी भाषा शिकली नाही तर 10वी पर्यंत
10वी पर्यंत काही चालतं, पण 11वी नंतर आपल्याला सर्व विषय इंग्रजीतूनच असतात. मग तेव्हा आपण काय करू शकणार नाही. स्क्रॅच खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये आपण स्टोरी, गेम्स करू शकतो, ते देखील इंग्रजीतूनच. म्हणून माझं असं मत आहे की इंग्रजीतूनच असावं. आता प्रॉब्लेम आला खेडेगावाला. खेडेगावामध्ये देखील अशी मुलं आहेत की त्यांना इंग्रजी भाषा येते. आता प्रत्येक क्षेत्रात खेडेगाव मागं राहत नाही. प्रत्येक क्षेत्रात खेडेगावातली मुले देखील पुढे आहेत. आणि स्क्रॅच, माझं असं मत आहे की स्क्रॅच इंग्रजीतूनच शिकवावा. त्याचे आपल्याला पुढे देखील फायदे आहेत. धन्यवाद. गुड, छान ओके. बोलली बाळा. ओके. मृणाली लोखंडे, तू तयार आहेस का? ओके, तर युअर टाइम स्टार्ट्स नाव. माझे मत आहे स्क्रॅच शाळेत शिकवला जाऊ नये, कारण यापूर्वी तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही. शाळेत संगणक आहे का नाही याची सर्वांना संधी मिळणार नाही. मला इंग्रजी विषयाचा कंटाळा येतो, पण इंग्रजी विषय अवघड जातो. म्हणूनच त्यातले मराठीतूनच शिकवले तर मी तयार होईल. यासाठी वेळ लागेल. दररोज सकाळी जादा तास आहेत. बाहेर खाजगी क्लासमध्ये क्लास करता येईल का? जर संगणक तुम्हाला बोल बाळा, बोल. खेडेगावात प्रॉब्लेम येतो. संगणकावर जर एकाच वेळी बसले तर पाठीचा मणका, पाठ, डोक्याचा मेंदू हे याचा प्रॉब्लेम होईल. धन्यवाद. ओके, अब आपकी टीम को कंक्लूजन का 1 मिनट मिलेगा एंड कंक्लूजन का टाइम स्टार्ट होता है अब. आता सर्वच मुलांना इंग्रजी येते असं काही नाही. कोणाकोणाला इंग्रजी थोडंफार जमतं तर कोणाला जमतच नाही. म्हणून हा स्क्रॅच दोन्ही भाषेत असावा असं मला वाटतं. कारण दोन्ही भाषेत असलं की कसं ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना देखील समजेल आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांना देखील समजेल. आता इंग्रजी भाषेत येणाऱ्या मुलांना कसं मराठीत अर्थ समजत नाही, आणि ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना मराठी येत आणि ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना इंग्रजीत समजत नाही. म्हणून हा स्क्रॅच दोन्ही भाषेत असावा असं मला वाटतं. थँक्यू. ओके, नेक्स्ट स्कूल इज टीम नंबर 10, विक्रमगढ़ स्कूल. यस मॅम. ओके, प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. माझे नाव मी नाही या विषयावर बोलणार आहे. नमस्कार, माझे नाव आदित्य अजय दांडे आहे. मी या विषयावर बोलणार आहे. ओके, अविनाश, आर यू रेडी?
Yes. Okay. Your time starts now. स्क्रॅच हा सॉफ्टवेअर खूप कठीण आहे. त्यातील भाषा ही इंग्रजी आहे. ती आपल्याला कठीण जाते. त्यामुळे हा स्क्रॅच हा आपल्या मातृभाषेत शिकवायला पाहिजे. आणि आपल्या शाळेचा जो टाइम असतो तो वेस्ट जातो. त्यामुळे त्याला अलगच वेळ लागतो. आणि स्क्रॅच शिकताना अडचण येतात. त्याच्यातले जे काही मुवमेंट असतात त्या सर्व इंग्रजी मधून असतात. त्याला त्या समजण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि जी आपली मातृभाषा आहे त्यामध्ये असले तर आपल्याला ते शिकण्यासाठी सोपे पडेल आणि शिकतानाही मजा येईल. त्यानंतर जे आपण स्क्रॅच बनवतो त्यामध्ये अलग अलग कॅरेक्टर असतात, पण त्यांची नावं सुद्धा इंग्रजी मधून असतात. त्यामुळे आपल्याला इंग्रजी जास्त येणार नाही, तर ते वाचण्यासाठी आपल्याला खूप कठीण असतं. बोल, छान बोलतोस तू, बोल, कंटिन्यू कर. नंतर जे आपण प्रोजेक्ट बनवतो, काही जे बनवतो ते इंग्रजीमध्ये, आपण खेड्यापाड्यामध्ये असतो तर तिथे एवढी सोय उपलब्ध नसतो. कॅम्प्युटर नसतात, लॅपटॉप नसतात. त्यामुळे आपल्याला काही स्क्रॅच जास्त बनवता येतात नाही. आपल्याला शाळेत येतो तेव्हा जे काही एखाद अर्धा तास मिळतो त्याच्यामध्ये आपण स्क्रॅच बनवतो. त्याच्यामध्ये पण जास्त आपल्याला शिकायला मिळत नाही. आणि ते जे सिटीमध्ये असतात त्यांना ते जास्त शिकायला मिळतं. आणि आपण जर दूर खेड्यापाड्यामधून येतात तर आपल्याला वेळ लागतो आणि आपला टाइम पण वेस्ट होतो. छान बोल, आणखी तुला वेळ आहे. Okay. Aditi, are you ready? Yes. Okay. आपका समय शुरू होता है अब. स्क्रॅच हे एक ॲनिमेशन सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही GIT द्वारे नवीन माध्यमात आहे. स्क्रॅच हा आपल्याला इंग्रजी भाषेतच असावा पाहिजे, कारण की आपण जर कुठे बाहेर देशात गेलो तिथे आपल्याला इंग्रजीमधूनच सगळं असते, म्हणून आपल्याला स्क्रॅच हा इंग्रजीमधूनच असावा पाहिजे. आणि स्क्रॅच मध्ये आपल्याला स्टोरी किंवा ॲनिमेशन आपण तयार करू शकतो स्क्रॅच मध्ये. स्क्रॅच हे एक बोल, छान बोलतेस. स्क्रॅच हे जगातील सर्वात मोठे कोडिंग आहे. आणि व्हिज्युअल इंटरफेस असलेली एक कोडिंग भाषा आहे. स्क्रॅच हे एक प्रोग्रामिंग भाषा आहे. बोल. विद्यार्थी स्क्रॅचवर परस्पर संवाद करून कथा आणि प्रोजेक्ट आपण त्या स्क्रॅचवर बनवू शकतो. I think that's okay. We can go ahead. Okay, विक्रमगढ़ स्कूल, अभी आपको 1 मिनट मिलेगा कंक्लूजन के लिए. एंड टाइम स्टार्ट्स नाउ.
आधुनिक काळातील उपयुक्त साधन. स्क्रॅच हे आधुनिक काळातील उपयुक्त साधन असून त्यात आपण कमीत कमी वेळेत अतिशय सुंदर असे ॲनिमेशन करून ते सादर करू शकतो. स्क्रॅच हे प्रोग्रामिंग शिकणे एक सुरू करताना एक सोपा आणि साधा मार्ग आहे. स्क्रॅच हे दोन्ही भाषेत असणे आवश्यक आहे, कारण की इंग्रजी जास्त विद्यार्थ्यांना येत नाही, म्हणून आपल्या मातृभाषेत पण असणे आवश्यक आहे. म्हणून मी बोलते की हे इंग्रजीमधून आणि मातृभाषेतून पण असावे पाहिजे. स्क्रॅच हे सर्व वयोगटातील लोकांना. Okay, time over. Thank you so much, Vikramgarh School. Now we are again going to team number 1, Chinswad Krishnanagar School, for their conclusion. Team number 1, Chinswad Krishnanagar School. 2 मिनिटं थांबा, त्यांचं जॉईन करायला ते. ओके, ठीक आहे. ते तिकडं लाईट गेली होती, सो आय थिंक वी वेट फॉर. आले ना. तुमचं मागचं थोडं स्पीकर ते एका बाळानो. आणि स्माइल करा छानपैकी. छान श्वास घ्यायचा आणि स्माइल करून बोलायचं. ओके, तुम्ही छान बोलताय. हा, आता स्माइल करून छान दिसतं तुमचं. काय माहिती सर, आमचा आवाज येतोय का? अगदी छान येतोय. मागचा आवाज थोडा बंद ठेवा. मागच्या सांगा. सर तुम्ही You can start the time section now. Okay, are you ready? Yes. Okay, your time starts now. शेवटी आपल्यात प्रोग्रामिंग कौशल्य निर्माण करण्यासाठी कल्पनाशक्तीचा वापर होतो आणि तसेच ग्रुप डिस्कशन, युनियन वर्क म्हणजेच युनियन वर्क याचा उपयोग होतो आणि याचाच आपण वापर करून आपण पुढे जाऊ शकतो. आणि मला एका प्रकारे असं पण वाटतं की स्क्रॅच हे प्रत्येक भाषांमध्ये असले पाहिजे, कारण की प्रत्येकालाच स्क्रॅच हे इंग्रजीमधूनच येईल असे नसते. सर्वांची मातृभाषा ही वेगळी असते, त्यामुळे ते इंग्रजी, मराठी किंवा हिंदी असे नसते. त्यामुळे ते स्क्रॅच हे जे आहे ना प्रोग्राम, ते सर्व भाषांमध्ये असले पाहिजे. आणि तसेच शाळेचे ज्यावेळेस तास चालू असतात त्यावेळेस स्क्रॅचचे जे तास आहेत ते घेतले नाही पाहिजे. स्क्रॅच साठी वेगळा तास ठेवला पाहिजे असेही मला वाटते. त्यानंतर स्क्रॅच हे जे प्रोग्राम आहे ते सर्वांना कळाले पाहिजे, ते भारतात प्रत्येकांनाच कळाले पाहिजे असे मला वाटते आणि ते प्रत्येक भाषांमध्ये पण असले पाहिजे. ओके, टाइम ओव्हर. आवाज येत नाही तुमचा. ओके, थैंक यू सो मच चिंचवड कृष्णानगर स्कूल. अभी 10 के 10 स्कूल्स हो गए हैं. I thank you all the schools for their participation. You did very well. Also special thank you for Professor Pathak sir for their valuable time. And I thank all the judges also, and also Gurja Education Foundation for giving me this opportunity to host the program. Thank you so much all. So judges, now you can complete the Excel sheet and send it to Sakshi. Sakshi can collate that thing. Sakshi, you will need marks out of 50-50 each, right? नाही, ते तुम्हाला जे शीट पाठवलंय ना त्याच्यामध्ये प्रत्येक पॉइंटला 1 ते 5 असे मार्क्स द्यायचे. पुढे 250 वन ऑफ द लिस्ट. मग ते आपोआप ते फॉर्म्युला मध्ये ते बसून येईल. मग ते पुढे बरेचसे होतात प्रत्येकाचे टीमचे 500 होतात. But in your Excel sheet there are marks out of 250, 500. Yeah, And in just below that
there is a table where you are saying that give marks out of 50 नाही you for can ignore student that 1. second part. Huh? You can ignore that second part. If somewhere it says that 50, then you can ignore that. Oh, sorry. Okay. Marks So are just- out of 500. What? सगळे लॉकअप झाले का? जे काय 7-8 पॉइंट्स आहेत प्रत्येक पॉइंटला हा. 1 ते 5 त्याच्याने मार्क्स द्यायचे आहेत. मग ते आपोआप फॉर्म्युलामध्ये बसून मग ते 250 पैकी प्रत्येक मुलाचे होणार आणि टीमचे 2 मुलं असल्यामुळे 250 + 250 500 पैकी होणार. So you can प्रदीप, complete it. प्रदीप, Yeah. प्रदीप, बोल. कंटेंटला 8 मार्क आहे, आर्टिक्युलेशनला 8 मार्क आहे, आर्ग्युमेंटला 14 आहे. राईट. त्याची Right. सम किती होते? ते वेटेज आहे. 50 होईल पण ते ते weightage आहे. प्रत्येकाला प्रत्येक पॉइंटला 1 ते 5 मी असे मार्क्स देणार. त्याच्यामुळे 50 पैकी 250 मॅक्झिमम ते होऊ शकते. वेटेज जे 8 आहे, Weightage 8, 8, weightage 14. आहे. That side. So that ते is weightage multiplied आहे. afterwards. मी ते फक्त त्या 8 multiplying- पॉइंटला 5 पैकी मार्क्स द्या. 5 इज द बेस्ट, 1 इज द वर्स्ट असं करू. ओके ओके प्रदीप, एक बोल. मी थोडं चेंज केलाय. पर्सनल अटॅक्स नावाचा जो कॉलम आहे तो हा. तिथे नो पर्सनल अटॅक्स लिहिलाय. म्हणजे सिन्स Yeah. यू डिडंट डिटेक्ट एनी पर्सनल अटॅक्स यू गिव्ह हिम ऑल द मार्क्स Positive, because exactly, there was no positive personal marks. attack. Absolutely. Yeah, that I we hope should- that is correct. Exactly. देऊन टाकले सगळ्यांना, कारण कुणी Because काय it would be असं- difficult. So always बरोबर आहे. positive marks. फिनिशिंग ऑन टाइम आणि म्हणजे जे फिनिश्ड ऑन टाइम ऑलमोस्ट ऑल दे Absolutely. अँड Absolutely. पर्सनल अटॅक्स हे 5 Absolutely. कारण ते आय इंटरप्रिटेड इट एज नो पर्सनल अटॅक्स. Yeah, that's right. तसं मी ते केलं होतं. श्याम तुझा काही हो. पॉइंट आहे का? नाही माझे पॉइंट्स नाही आहेत. म्हणजे मला काही कन्फ्युजन काही नाही आहे. मी हा. फक्त पर्सनल अटॅक्स आणि हे 5 देऊन टाकले. बरं, टाइम ते पण दिलेलं मी व्हेरिएशन केलं कारण हा. काही मुलांना ते जवळजवळ 50-55 सेकंद होते आणि स्पोकन मोर तर Yeah. ते थोडी म्हणजे रिलेटिव्ह मार्क दिलेले आहेत मी. राईट. बाकी सगळं चांगलं झालं. मला वाटतं मुलांना सुद्धा शिकण्यासाठी खूप होतं याच्यामधनं. राईट. आपण आता असं करूया, तुम्ही 3 शीट पाठवून द्या आणि आय वुड रिक्वेस्ट इच ऑफ यू टू स्पीक विथ द स्टुडंट्स. तुम्ही Yeah. तिघांनी जे जज केलं तुम्ही ते शीट पाठवून द्या साक्षीकडं. शी विल वर्क ऑन द टोटल ऑफ दॅट थिंग. मीन टाइम तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. मग इफ देयर नो कन्फ्युजन देन शी कॅन जस्ट गिव्ह द फायनल नंबर, फायनल रँक्स टू यू विच यू कॅन अनाउन्स. ओके. तुमचं एक्सेल शीट साक्षीला पाठवून द्या. पाठवतोय. ओके. साक्षीला पाठवू ऑन व्हॉट्सअप. या दॅट्स हो, हो. पर्सनल व्हॉट्सअप पाठवून द्या साक्षीला. ओके. आणि मग तुम्ही तिघजण बोला मुलांशी. तुम्हाला जे काय तुमचा काय फीडबॅक असेल तो. ओके. Meantime, let me also spotlight Mr. Gudbole since he has joined. थँक यू. एक मिनिट बाकी नाही करतो तुम्हाला. आपण 11ला चालू करतो ना बरोबर. एक्झॅक्टली. या पण तुम्ही आलेला आहात म्हटलं तरी मुलं पण आहेत. I just thought that I will have spotlight on you because it's not very common thing for people to see you like this. So एखाद्या मिनिटं मुलांशी बोला मग आपण जजना सांगूया. हो. किती मुलं आहेत आता? आता इथं 10 स्कूलची मुलं आहेत प्लस स्कूल मधली बाकीची पण मुलं आहेत. पण 20 मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं डिबेटिंग याच्यामध्ये. आणि आपले लोकेश भागवत, अभिजित बापट नागपूरचे आहेत. आणि लोकेश कुठे? लोकेश हॅलो हॅलो. हो आहे ना, हात वरती केलाय. हा इकडे लोकेश आहे. लोकेश केला. काय म्हणताय? ग्रेट टू सी यू. ग्रेट टू सी यू. या लाईकवाईज. त्यानंतर दिस इज अभिजित पटनी रियुनियन. रियुनियन. हो आईनेच मला मोठ बांधली माझी. तर म्हटलं ठीक आहे. अभिजित बापट. ही वॉज डीन ॲट YCC कॉलेज नागपूर. माय क्लासमेट ॲट पुणे कॉलेज. ही इज द सेकंड जज. आणि this is Shyam Fadnis. Hello. He was working in Reliance as a general manager. My classmate in Walton College, Sangli, in my first year. So my engineering gets completed first year along with Shyam, second, third, fourth along with Abhijit. Okay. Abhijit, मी एखाद्या मिनिट बोलायचं असेल मुलांशी बोलून घ्या. नंतर पण जज बोलतील मला. नाही बाबा, त्यांनाच बोलू दे मला. त्यांना काय दॅट्स फाईन. त्यांना बोलायचं आहे. ओके दॅट्स फाईन. ठीक आहे. डॉक्टर फाटक काय म्हणताय? म्हणजे शिक्षकाला काही जग रिटायर होऊ देत नाही त्यामुळे काम चालू आहे.
मुंबईला अमेरिकेत कुठे आहे सध्या? नाही, मी मुंबईलाच असतो. IIT हून जवळच राहतो अंजनेय सोसायटीत, आणि दररोज IIT ला जात येत असतो अजून. अरे गुड गुड गुड. ठीक आहे. तर I'll hand over to judges. You can talk. Okay. दीपक, मला थोडं लवकर जायचंय, तर मी 10 मिनिटं बोलून घेणार अगोदर. मला सांगितलं प्रदीपने. आणि मी म्हटलं मला सिनियर लोकांनी मैफिलीमध्ये सगळ्यात शेवटी सिनियर. मला काही प्रॉब्लेम नाही, तू बोल 11 वाजून, पण एकदा तू बोलायला लागला की तुला थांबवणं कठीण असतं. तुम्ही तुझ्या बाबतीत म्हणाला का तू माझ्या बाबतीत? मी तुझं बोलणं ऐकलंय, अप्रतिम बोलतोस तू. त्यामुळे मी 10 ते 15 मिनिटं फक्त बोलून, फक्त मला काय ना 11:25 ला निघायचंय. त्यामुळे मी सांगितलंय. Certainly. Okay. So Pradeep, if you don't mind, if can I go first, because I have to. Yeah, please. Yeah. चालेल, ठीक आहे. Yeah. So मुलं आहेत का गेली सगळी? आहेत, मुलं सगळे आहेत. मला स्पॉटलाइट केलंय मी, फक्त देणार फुट स्पॉटलाइट ऑन यू व्हेन यू टॉकिंग. बोल. या अच्छा, आय थिंक खूप छान सगळेजण म्हणाले, बोलले, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि हा जो एफर्ट केलाय प्रदीप गुरुजी फाउंडेशन आणि साक्षीने, हा पण खूप व्हेरी स्तुत्य उपक्रम म्हणायला हरकत नाही. व्हेरी नोबल इनिशिएटिव्ह अँड व्हेरी गुड इनिशिएटिव्ह, बिकॉज आपल्या इकडे कॉन्टेंट असतं पण त्याचं एक्सप्रेशन होत नाही. एक्सप्रेशन करायचे कधी ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही शाळेपासून. त्यामुळे आपलं प्रेझेंटेशन हे नेहमीच मागे राहतं. तर माणसाची केपेबिलिटी हे फॉर्म आणि कॉन्टेंट हे दोन्हीनी ठरते, असं माझं सुरुवातीपासून मत आहे. नुसतं कॉन्टेंट असून बाहेरच्या जगाला कळत नाही की तुम्हाला किती येतं. तर हे मुलांनी खूप चांगलं मांडलं. दोन्ही व्ह्यू पॉइंट्स खूप इंटरेस्टिंग होते की स्क्रॅच का शिकवू नये आणि का शिकवावं. तर का शिकवू नये मध्ये थोडा जर का भर मेरिटवर दिला असता की काय शिकवू नये, अपार्ट फ्रॉम रिसोर्सेस नाही आहेत किंवा मला वेळ जास्ती लागतो, मग मला मेहनत जास्ती करायला लागेल, ह्याच्याऐवजी जर का वेळ मेरिटवरती त्याचं आर्ग्युमेंट केलं असतं तर जास्ती बरं झालं असतं असं मला वाटलं. पण इंग्लिश आणि मराठी किंवा मातृभाषा आणि इंग्लिश हे जे कम्पॅरिझन होतं दॅट वॉज व्हेरी व्हेरी ॲप्ट. आणि खूप दोन्हीमध्ये मेरिट आहे. आणि कन्क्लुजन्स मला सरप्राइझिंगली इट वॉज व्हेरी बॅलन्स्ड कन्क्लुजन्स, विच इज म्हणजे एवढी मॅच्युरिटी मुलांमध्ये आहे. म्हणजे अगेन खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. वंडरफुल. थँक्यू लोकेश. श्याम, अभिजित कोण बोलणार आहे पहिल्यांदा? मी बोलू का? प्लीज. फारच छान डिबेटिंग कॉम्पिटिशन होती आणि मुलांचं एज पण थोडस वेरी होत होतं मला वाटतं. म्हणजे काही लहान मुलं पण उत्कृष्ट बोलली, एस्पेशली मला वाटतं 9th किंवा 10th नंबरच्या स्कूलची एक मुलगी होती, छान बोलली. दुसरं की गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनला मला कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे की ही उत्कृष्ट डिबेटिंग कॉम्पिटिशन ठेवलीस. आणि त्यामुळं मला वाटतं मुलांनी सुद्धा एकमेकांना ऐकलेलं आहे, त्यामुळे त्यांना स्वतःलाच जाणवत असेल की आपल्यामध्ये काय सुधारणा करू शकतो आपण. आणि हा एक अत्यंत चांगला गुण असतो, हे डिबेटिंगचा एक अत्यंत चांगला पैलू आहे याच्यातला. तर मुलांनी नक्कीच शिकावं आणि असेच कॉम्पिटिशन्स पुढे ठेवत राहावं अशी माझी गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रदीपला विनंती आहे. बाकी मुलांनी एकदम छान बोलले, काही मुद्दे तर म्हणजे तसे त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता पण दाखवत होते, नाही असं नाही. आणि त्याबद्दल सर्व कॉम्पिटिटर्सना धन्यवाद आणि उत्कृष्ट बोलले. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. थँक्यू. हॅलो, बोलू का? या प्लीज. पहिले गुरुजी फाउंडेशन आणि अमित खरेंचं ट्रेनिंग यांचे मी धन्यवाद मानतो की या वेगळ्याच विषयावर त्यांनी डिबेटिंग घेतलं आणि डिबेटिंगच्या थ्रू त्यांनी स्क्रॅचला थोडं पॉप्युलराइज करायचा प्रयत्न केला अमंग स्टुडंट्स, कारण त्याच्याबद्दल इंटरेस्ट तयार होतो ज्यावेळेस आपण त्याच्याविषयी चर्चा करतो. तर अतिशय चांगला कार्यक्रम. साक्षी आहे का? साक्षी
व्हेरी गुड, वेल डन. सगळी ती मेहनत करते आहे, सगळी टेक्नॉलॉजी पाहते आहे, सगळ्यांशी कोऑर्डिनेट करते आहे, ते खूप छान. इट इज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स, लर्निंग एक्सपिरियन्स. तर या सगळ्यांचे थँक्स. माझ्या बरोबरचे जजेस आहेत त्यांचे मी धन्यवाद मानतो की सगळ्यांनी मिळून आपण हे काम करतोय. प्रदीपचे तर स्पेशल, तो त्याचा मालकच आहे. तर या ही ओन्स दिस ऍक्टिव्हिटी, सो त्याचेही धन्यवाद. रिगार्डिंग दिस डिबेट, हा एक मुलांसाठी एक एक्सपिरियन्सच होता, लर्निंग एक्सपिरियन्स. याचं कारण डिबेटिंग ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तशीच फार कमी झालेली आहे. म्हणजे मुलांना पाहायलाही मिळत नाही आजकाल, आणि शाळेतल्या मुलांना तर कदाचित पाहायलाच नसेल मिळत, आय डोंट नो. पण त्याच्यामधून जे लर्निंग असतं ते मात्र निश्चित तुम्हाला फायदेशीर ठरेल. बऱ्याच मुलांचं पहिले मी एक नमूद करतो की आपलं जर टायटल जे आलं ना, सुरुवातीला मी प्रदीपशी बोललो की फॉर आणि अगेन्स्ट मध्ये मातृभाषा की इंग्लिश असं झालं, रादर दॅन स्क्रॅच असावं की नसावं. ते थोडस त्या मुलांमध्ये कन्फ्युजिंग तयार झालं. तर थोडीशी मी पण क्षमा मागतो की टायटल आपलं थोडस पक्क पाहिजे. येस और नो मध्येच बोलायचं असतं डिबेटमध्ये, तर थोडस ते हे झालं. काही मुलांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला, त्याच्यामुळे डिबेटिंगमुळे हे झालं. दुसरं, एक दोन मुलांनी चांगला प्रयत्न केला ज्याच्यामध्ये त्यांनी दुसऱ्या मुलांचे पॉइंट्स खोडायचा प्रयत्न केला. दॅट इज गुड थिंग. म्हणजे हे इंटरॅक्ट डिबेटिंग आणि वक्तृत्व स्पर्धेत जो फरक असतो की दुसऱ्याचे मुद्दे खोडणं, तर ते काही मुलांनी प्रयत्न केला, दॅट इज गुड. ज्यांनी एकाने म्हटलं की इकॉनॉमी, इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे वगैरे, पण त्यांनी तो मुद्दा खोडून काढला की आता इलेक्ट्रिसिटी चांगली आहे रुरल एरियामध्ये सुद्धा. तर अशा पद्धतीने जे इंटरॅक्टिव्ह डिबेट आहे ते सुद्धा काही मुलांनी फार छानपणे मांडलं. ओव्हरऑल फार चांगला एफर्ट आहे, आणि अनेक मुद्दे असे समोर आले जे आपणही विचार करत नाही, ज्याच्यामुळे भेदभाव तयार होतो. हा एक पॉइंट त्यांनी मांडला, तो मला अतिशय भावला की भेदभाव तयार नको व्हायला. नंतर त्यांनी त्याच्यामध्ये काही मुलांनी तर असंही म्हटलं की स्क्रॅचमुळे तर तुम्ही गेम्स वगैरे मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. तर वी नेव्हर थिंक ऑफ दिस. आणि मुलांच्या कल्पनाशक्ती असते त्यांच्यामध्ये, ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात, तर त्यांच्या त्या विचारशक्तीला सुद्धा यांनी मदत झाली. ओव्हरऑल व्हेरी फाईन, वेल मॅनेज्ड, आणि इन्क्लुडिंग टेक्नॉलॉजी, कारण टेक्नॉलॉजीचे जे प्रॉब्लेम्स येतात ते हार्डली काही आले नाहीच आले असं म्हणायला पाहिजे. सो आय थँक यू अगेन. वेल डन बॉईज, कंटिन्यू टू डू दॅट जॉब. असेच पार्टिसिपेट करत राहा आणि लर्न. थँक्यू ऑल. वंडरफुल. थँक्यू टू ऑल द जजेस. आणि याच्या माग अनेकांचे कष्ट आहेत. गेले मागचा आठवडा अनेक लोक सगळ्या शाळांशी बोलून, वन टू वन बोलून, त्यांना कॉलवर घेऊन, जमतं नाही पाहून काय अडचणी आहेत, कॉम्प्युटर्स आहेत का, नेटवर्क आहे का, सप्लाय आहे का, सगळं काही ते पाहत होते. ओके, त्या सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू. आणि आय थिंक बिकॉज मिस्टर गोडबोले वॉन्ट टू लिव्ह लिटल अर्ली, so we can also start little early. Sakshi आणि रवी, तुम्ही आज का तयार? Pradeep, I have to ask Samiksha also to start live streaming. Just Certainly. give a minute. Yeah, please. Samiksha, you can start the live streaming now. Just now, all right, Indran ma'am. You can start immediately. You can start now. Okay, ma'am. I will. And ask Vaibhav also. Okay, ma'am. I will start. So, we'll wait till you say that you have done the job. Samiksha, जास्त काही नको थांबूया. So Pradeep, should I stop and restart recording? Yeah, you can stop the recording and you can restart. That's fine.